काल बऱ्याच भागामध्ये राज्यामध्ये गारपीट झालेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचं बऱ्याच पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा तसेच इतर पिकांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे. तर शेतकऱ्यांची मागणी होती की म्हणजे आता गारपीट झालेली आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची जी काही विमा आहे तो भरलेला आहे. तर आता क्लेम करावा का आणि क्लेम करता येतो का, याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर सुरुवातीला मी सांगू इच्छितो की मागच्या वर्षीपासून शासनाने पीक विम्यामध्ये बदल केलेला आहे. अगोदर सुरुवातीला जे काही 4 ट्रिगर होते ते 4 ट्रिगर बंद करून आता एकच ट्रिगर हा ठेवलेला आहे. तो ट्रिगर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित फक्त पीक विमा मिळणार आहे. तर आपल्याला फक्त पीक पाणी करून घ्यायचे आहे. पीक पाणी झाल्यानंतर आपल्याला पीक विम्याची कोणतीही तक्रार करायची गरज नाही. फक्त पीक कापणी प्रयोगावरच जे काही आपले कृषी विभागाचे अधिकारी असतात ते आपल्या शेतामध्ये म्हणजे एका मंडळामध्ये जे काही 4-5 पॉईंट असतात ते प्लॉट निवडतात आणि तिथे एका चौरस फुटामध्ये पीक कापणी प्रयोग केला जातो. तितक्याच भागाचं म्हणजे 10 बाय 10 असेल, मी अंदाजे सांगतोय, 10 बाय 10चा प्लॉट असतो. तिथलं जे काही तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न काढतात आणि त्याच्यावर हेक्टरची जी काही उत्पन्न आहे तो काढतात आणि त्याच्यानंतर त्यांचं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. जर तिथं तुमचं नुकसान असेल तरच तुम्हाला विमा दिला जातो. त्यामुळे जरी अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, तुमच्या पिकांचं नुकसान झालं तरी देखील तुम्हाला पीक विम्याची जी काही प्रोसेस आहे ती करायची नाही. तुम्हाला क्लेम करायची गरज नाही आणि तो ऑप्शन देखील आता बंद आहे. फक्त तुम्हाला जो काही रब्बी हंगामाचा जो पीक विमा आहे तो मिळवण्यासाठी पीक पाहणी करणं बंधनकारक आहे. फक्त शेतकऱ्यांनी पीक पाणी करून घ्यायचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम करायचं नाही. जर पीक विमा तुम्ही भरलेला नसाल आणि तुमच्या पिकांचं भरपूर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही कृषी विभागामध्ये याबाबत तक्रार द्या किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार द्या. ते तुमच्या येऊन पंचनामा करतील. जर शासनाने ठरवलं तर तुम्हाला शासनाकडून नुकसान मिळू शकते. त्याची शक्यता खूप कमी असते, परंतु आपलं एकच काम आहे, जर तुम्ही पीक विमा भरलेला असाल तर तुम्ही फक्त पीक पाणी करून घ्या. जरी तुम्ही पीक विमा भरलेला नसाल तरी पीक पाणी करून घ्या. का तर पीक पाणी जर नाही केला तर तुमचा जो सातबारा आहे तो कोरा दिसेल. त्यामुळे दोघांनाही, पीक विमा भरला असाल किंवा नसाल तरी तुम्ही पीक पाणी करून घ्या. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमचं पीक कापणी प्रयोगावरून ठरलं जाणार आहे की तुम्हाला पीक नुकसानीची जी काही रक्कम मिळणार आहे का ते ठरवतील कंपनीवाले. आणि जर तुम्ही पीक विमा भरलेला नसाल तर आणि तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही कृषी विभागाला आणि तहसीलदार साहेबांना त्याबाबत सूचना द्या. आपले जे कृषी विभागाचे किंवा तलाठी अधिकारी जे आहेत ते येऊन पंचनामा करतील आणि त्याच्यावरती जे काय असेल ते मार्ग काढतील. सध्याला पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता सांगितली जात आहे. हवामान खात्यानं त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तुम्हाला जे काही SMS द्वारे देखील माहिती येत आहे. तर फक्त जे काही काढलेली पिकं आहेत ते व्यवस्थित ठिकाणी ठेवा आणि आपले जे जनावरं वगैरे जे आहेत ते आपल्याला आसऱ्याखाली बांधायचे आहेत. का तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता काही भागामध्ये दिलेली आहे. तात्पुरतं इतकंच. परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.